हा ठीक आहे. चला तर आपल्या काय चालू होतं, आवरणे विद्यमानाम शब्दानाम, म्हणजे जे शब्द आवरणामध्ये विद्यमान आहेत. आता आवरणामध्ये विद्यमान असलेले शब्द म्हणजे कोणते, तर कंसामध्ये असलेले शब्द. तर जे शब्द हा हा ठीक आहे. आता सुरू आहे ना माझा आवाज? हा ठीक आहे. तर जे शब्द आवरणामध्ये विद्यमान आहेत, आवरण म्हणजे आपला कंस, तर जे शब्द कंसामध्ये आहेत त्या कंसामध्ये असलेल्या शब्दांची उचित रूपे, योग्य रूपे आपल्याला लिहायची आहेत. आणि ही योग्य रूपे आपल्याला कुठे लिहायचं आहे, तर इथे लिहिलेलं आहे रिक्त स्थले लिखतु. रिक्ते स्थले म्हणजे रिक्त ठिकाणी आपल्याला या कंसामध्ये असलेल्या शब्दांची योग्य रूपे लिहायची आहेत. मग आता चला हे आपण संभाषण वाचूया. संभाषण वाचून कंसामध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ना त्यांची योग्य रूप आपण लिहूया. योग्य रूप म्हणजे काय, तर आपल्याला इथे द्वितीय विभक्तीचेच रूप लिहायचे आहेत. बघा आता, तर पहिलं वाक्य आहे वडिलांचं. वडील म्हणतात, काय म्हणतात ते पाहूया आता आपण. थोडं मोठं करतो स्क्रीन. हा, तर पिता वदती, वडील म्हणतात. वडील काय म्हणतात की पुत्र पठतु, मुला वाच. आणि काय वाचायला सांगत आहेत, तर पाठ. आता इथं पाठ आहे, आपण लिहायचं पाठम. कारण की हे कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. तर पुत्र पाठम लिखतु. आता पुढचं वाक्य आहे पुत्र वदती अहम पठितुं न शक्नोमि, मी वाचू शकत नाही. आणि काय वाचू शकत नाही, तर दिलेलं आहे कंसामध्ये पाठ. तर इथं होईल अहम पाठम पठितुं न शक्नोमि, मी पाठाला वाचू शकत नाही. आता अशाच प्रकारे आपण पुढे जाऊया. किमर्थम, का बरं वाचू शकत नाही, तर आता पुत्र वदती अहम न गतवान, अहम न गतवान, मी गेलो नाही. आता तुम्ही उत्तर द्यायचं, पुत्र न गतवान. नाही, विद्यालये नाही म्हणायचं ना, विद्यालयम असं म्हणायचं. अहम विद्यालयम न गतवान, विद्यालय अस्ति, अहम विद्यालयम न गतवान. बघा, काल मी जवळपास पूर्ण कालचा पाठ अर्धा तास हाच एक मुद्दा समजवला. अहम विद्यालये न गतवान असं का म्हणायचं नाही, आणि अहम विद्यालयम न गतवान असंच का बरं म्हणायचं, तर एकदा कालचा पाठ जो आहे ना, कालच्या पाठामध्ये जवळपास पूर्ण अर्धा तास प्रथमा आणि सप्तमी दोन्ही विभक्ती समजून सांगितल्या. आणि जर कालच्या पाठातून लक्षात आलं नसेल तर कालच्या पाठाचं आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या ग्रुपवर टाकून ठेवलेला आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. तर कालच्या व्हिडिओचा आहे ना, कालच्या पाठाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे, ते जरूर पाहून घ्या. चला, अहम विद्यालयम न गतवान, मी शाळेला गेलो नाही. आता पुढे पुन्हा पिता बोलतो. पिता वदती भवतु, भवतु म्हणजे पुन्हा ओके. ओके, अहम पाठयामी, मी शिकवतो. अहम त्वम पाठयामी, आता मी कोणाला शिकवणार, आता भवांचं काय काय रूप येईल भवांचं, हा, तर त्वाम हा एक पर्याय आहे, पण इथं आवरणामध्ये भवान शब्द दिलेला आहे, तर आपल्याला भवांची द्वितीय तिथे लावावी लागेल. नाही नाही, भवंतम हे रूप बरोबर आहे, आपण शिकलोय ना भवंतम. भवंतम म्हणजे तुला. अहम भवंतम पाठयामी, मी तुला शिकवतो. पुढे पुत्रः वदति सत्यम, खरंच भवान पाठयति,
कुणाला? अहम. अहमला. अहमला म्हणजे मला. आता मला संस्कृत मध्ये कसं म्हणायचं? मम म्हणजे माझे. ते लिहिलंय की नाही स्क्रीनवर? लिहिलंय ना स्क्रीन? हो, स्क्रीनवर लिहिलंय. हा. सत्यम भवान माम पाठयति. खरंच तुम्ही मला शिकवणार? त्यानंतर पुन्हा वडील म्हणतात, पिता वदती आम, हो पाठयामि, शिकवतो की. आता आता मुलगी मध्ये येते. पुत्री वदती तात अहम अपि पाठयतु. म्हणजे मी सुद्धा शिकवा. आता अहमला काय म्हणणार तुम्ही? मुलगी म्हणते मला सुद्धा शिकवा. हा, बरोबर. माम अपि पाठयतु, मला सुद्धा शिकवा. पिता वदती अस्तु भवती अपि पाठयामि. ठीक आहे, तुला सुद्धा शिकवतो. आता सांगा. नाही नाही, भवतीम. भवतीम. असं आहे. भवतीम अपि पाठयामि. नाही नाही, टिंब नाही ना, पुढे स्वर आहे ना, अपि. भवतीम अपि पाठयामि. असतो, असो, बरं, ओके, ठीक आहे, तुला सुद्धा शिकवतो. तर पुन्हा पुत्र वदती, मुलगा म्हणतो. लिहिलंय की नाही तुझं? अरे लिहिलंय ना मी स्क्रीनवर, मैंने लिखा है स्क्रीन पर. कदा पाठयति, केव्हा शिकवता? पिता वदती इदानीं भवान पाठयामि. आता काय होईल? नाही ना, नाही नाही नाही, चुकलं. भवंतम. इदानीं भवंतम पाठयामि. पुत्रः वदती अनुजा कदा पाठयति. अनुजा म्हणजे छोटी बहीण. तर छोट्या बहिणीला केव्हा पाठ शिकवता? सांगा, काय होईल? अनुजा. अगदी बरोबर, काहीच नाही. अनुजाला फक्त द्वितीया लावा, अनुजाम. आता पिता वदतु सा सायंकाळी पाठयामि. आता तिला संध्याकाळी शिकवणार. काय होईल आता? हा, साची द्वितीया ताम होते. ताम सायंकाले पाठयामि. वदतु, बोला. कह पाठः पाठयामि, कोणता धडा शिकवू? कोणता धडा शिकवू? इथं होईल नाही, कम पाठम. हा, कम पाठम पाठयामि, कोणता धडा शिकवू? तर पुत्रः वदती एषः पाठः पाठयतु, ह्या धड्याला शिकवा. ठीक आहे, समजा. एकम पाठम. हे का? पुढे सर्वे पाठाः. आता इथे एक सर्वान. सर्वान पाठान. सर्वान पाठान पाठया. चला, एकदा हे पूर्ण संभाषण आपण सुरुवातीपासून पाहूया.
हा चला, पहिलं वाक्य, पिता वदति पुत्र पाठः पठतु, यानी पिता कहते हैं कि पुत्र पाठ पढ़ो। तो पाठ पढ़ो को संस्कृत में पाठम पठतु ऐसा बोलेंगे, पुत्र पाठम पठतु। तो उसके पश्चात पुत्र कहता है अहम पाठः पठितुं न शक्नोमि, यानी मैं पाठ पढ़ नहीं सकता। तो पाठ का सही रूप यहाँ पर होगा अहम पाठम पठितुं न शक्नोमि, मैं पाठ को पढ़ नहीं सकता। पुनः पिता कहते हैं किमर्थम, कसं काय रे, कैसे भला। तो पुत्र उत्तर देता है अहम विद्यालयः न गतवान, यानी मैं विद्यालय नहीं गया। तो विद्यालय कर्म है, तो यहाँ पर विद्यालय के प्रथमा निकल जाएंगे और ये बनेगा विद्यालयम। हम विद्यालयम न गतवान। हाँ बोला बोला की घेता येतं की अगच्छत नहीं अगच्छम अगच्छम अगच्छम, कारण की उत्तम पुरुष आहे। चला पुढे, अहम विद्यालयं न गतवान, पिता वदति भवतु अहम भवान पाठयामि, ठीक आहे मी तुला शिकवतो। तर आता तुला, आता तू म्हणजे भवान, परंतु तुला या अर्थाने भवंतम पाठयामि असं होईल। भवतु अहम भवंतम पाठयामि, ठीक आहे मी तुला शिकवतो। त्यानंतर पुत्रः वदति, पुत्र काय म्हणतो सत्यम, खरेच का, भवान अहम पाठयति, यानी तुम्ही मी शिकवता। आता तुम्ही मी शिकवता म्हणू शकत नाही, पण तुम्ही मला शिकवता, तर मला या अर्थाने अहमच होईल माम। खरेच आप मुझे पढ़ाते हैं, आप मुझे पढ़ाएंगे। पिताजी कहते हैं आम पाठयामि, हाँ पढ़ाता हूं। पुत्री कहती है, बीच में पुत्री आती है, वो कहती है तात अहम अपि पाठयतु, वो कहती है पिताजी मैं भी पढ़ाओ। अब मैं भी तो हम नहीं बोल सकते, तो मैं के लिए मुझे ये बोलना चाहिए। तो संस्कृत में अहम की जगह आएगा माम, माम अपि पाठयतु, मुझे भी पढ़ाओ। आगे पिता कहते हैं अस्तु भवती अपि पाठयामि, ठीक है तू भी पढ़ाता हूं। अब तू भी पढ़ाता हूं तो नहीं होगा ना, तू मैं भी पढ़ाता हूं ऐसा होगा। तो यहाँ पर भवती का द्वितीय होगा भवतीम अपि पाठयामि। पुत्रः वदति कदा पाठयति, आप कब पढ़ाते हैं। तो पिता कहते हैं इदानीम भवंतम पाठयामि, अब मैं तुम्हें पढ़ाता हूं। और पुत्रः वदति अनुजाम कदा पाठयति, मेरी छोटी बहन को कब पढ़ाओगे। तो पिताजी कहते हैं ताम सायंकाले पाठयामि, उसे मैं सायंकाल पढ़ाऊंगा। वदतु कम पाठम पाठयामि, बोलो। हाँ ताम जो लिखा हुआ है स्क्रीन पर, ताम, ये ताम है लिखा हुआ। ये लो, ताम सायंकाले पाठयामि, उसे मैं शाम को पढ़ाऊंगा। वदतु कम पाठम पाठयामि, बोलो कौन सा पाठ पढ़ाऊं। पुत्रः वदति एतम पाठम पाठयतु, इस पाठ को पढ़ाओ। पिता कहता है सर्वान पाठम पाठयामि, मैं सब पाठों को पढ़ाऊंगा। अब इस परिच्छेद से हमें क्या समझना है, हमें उन्होंने पुस्तक वालों ने इन शब्दों को समझाने का प्रयास किया है एक उदाहरण से। तो इन सभी शब्दों के अर्थ मैं बता रहा हूं, आपको समझ में आ जाएंगे। तम, तम का मतलब होता है उसे, हिम, इंग्लिश में हिम। ताम का मतलब होता है, का मतलब होता है उसे, लेकिन इंग्लिश में आएगा हर।
हर, उसे। तत् का मतलब होता है इट, उसे। भवंतम का मतलब होता है टू यू, लेकिन ये पुल्लिंग में आएगा। भवतीम का भी मतलब होता है टू यू, लेकिन ये स्त्रीलिंग में होगा। माम का मतलब होता है टू मी, मुझे, और ये दोनों लिंगों के चलता है। अब पहले इस कॉलम को देखो, तम उसे, एतम इसे, कम यानी किसे। ताम का मतलब है उसे लेकिन स्त्रीलिंग में, एताम का मतलब होता है इसे, और काम का मतलब है किसे लेकिन स्त्रीलिंग में। ठीक वही प्रकार नपुंसक लिंग में भी है, तत् उसे, एतत् इसे, और किम यानी किसे। आता हा सर्व विषय मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकतो। आता हा विषय मराठीमध्ये कसा येईल, कारण की मराठीमध्ये सर्वांकरता वेगळे वेगळे शब्द आहेत। इथे आपण जर पाहिलं ना, तर तम म्हणजे त्याला, एतम म्हणजे ह्याला, कम म्हणजे कोणाला, ताम, आता ताम म्हणजे तिला, आणि एताम म्हणजे हिला, आणि काम म्हणजे कोणतीला, कोणाला पण येईल, पण कोणतीला म्हटलं म्हणजे अगदी स्पष्ट होते की हे नपुंसक लिंग स्त्रीलिंग आहे। बघा पुन्हा एकदा, तम त्याला, एतम त्याला, कम कोणाला, स्त्रीलिंगामध्ये होईल। ताम म्हणजे तिला, एताम म्हणजे हिला, आणि ताम म्हणजे कोणाला। आणि शेवटचा आहे तत् एतत् किम, तत् म्हणजे त्याला, एतत् म्हणजे याला, किम म्हणजे कोणाला, परंतु तत् एतत् किम हे नपुंसक लिंगामध्ये येतं। चला सर्वांना हे शब्द समजले का? कोणाच्या तरी लहान मुलांचा आवाज येतोय मीटिंग मध्ये। हा असो, तर हे सगळे भवंतम टू यू, तुला, पण हे पुल्लिंगामध्ये। कम आणि काम या सर्वांचे आहे ना उदाहरणे लिहून दिल्याशिवाय कोणालाच काही समजणार नाही।
चला, हे डॉक्युमेंट उघडलं आपलं. आता यावरून काही वाक्यांवरून हा मुद्दा आपल्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल. बघा, आता स्क्रीनवर मी लिहितोय. सह बालकः म्हणजे याला आपण काय म्हणूया, तो मुलगा. ठीक. पण आता द्वितीय जर असेल तर आपण म्हणूया तम बालकम, म्हणजे त्या मुलाला. ठीक. हाच प्रकार जर जवळ असेल तर एषः बालकः, हा मुलगा. आणि त्याला द्वितीय लावायची असेल तर एतम बालकम, म्हणजे ह्या मुलाला. तर हा फरक समजला सर्वांना. आणि जर प्रश्न विचारायचा असेल तर कह बालकः, कह बालकः म्हणजे कोण मुलगा. पण द्वितीय मधील प्रश्न कसा होईल, कम बालकम, कोणत्या मुलाला. बघा, कोण मुलगा आणि कोणत्या मुलाला हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत बरं का. आता स्त्रीलिंगामध्ये आपण पाहूया. स्त्रीलिंगामध्ये आहे का बालिका, म्हणजे कोणती मुलगी. द्वितीयतील प्रश्न होईल काम बालिका, कोणत्या मुलीला. तर सा बालिका, सा बालिका म्हणजे ती मुलगी. ताम बालिका, त्या मुलीला. जवळ असेल तर एषा बालिका, ही मुलगी. आणि द्वितीय मध्ये एताम बालिका, ह्या मुलीला. बघा, सर्व आपण मला दिसतोय, मला दिसतोय व्यवस्थित दिसतो. चला, हा मुद्दा आपण पुन्हा एकदा पाहूया. कसा, कह बालकः म्हणजे कोण मुलगा. तर याचे दोन उत्तर होतात. सह बालकः, तो मुलगा. किंवा जवळ असेल तर एषः बालकः, म्हणजे हा मुलगा. आता हाच प्रकार द्वितीय विभक्तीमध्ये होतो बघा. कसा होईल, तम बालकम, कोणत्या मुलाला. तर आता याचं उत्तर होईल तम बालकम, त्या मुलाला. जवळ असेल तर एतम बालकम, या मुलाला. हाच प्रकार स्त्रीलिंगामध्ये. बघा, का बालिका म्हणजे कोणती मुलगी. तर या प्रश्नाचं उत्तर येईल सा बालिका, म्हणजे ती मुलगी. किंवा एषा बालिका, ही मुलगी. ठीक. आणि द्वितीय प्रश्न विचारायचा असेल तर काम बालिकाम, कोणत्या मुलीला. उत्तर येईल ताम बालिका, त्या मुलीला. किंवा एताम बालिका, ह्या मुलीला. ठीक. दोन्ही प्रश्नांमधला फरक समजला का सर्वांना. आता नपुंसक लिंगामध्ये मात्र गंमत असते बरं का. गंमत अशी की त्यांचे प्रथमारूप आणि द्वितीयारूप दोन्ही सारखेच राहतात. बघा, किम पुष्पम म्हणजे कोणते फूल. तर याचं उत्तर येईल तत्पुष्पम. तत्पुष्प म्हणजे ते फूल.
जवळ असेल तर आपण म्हणूया एतत् पुष्पम. एतत् पुष्पम मराठीत होईल हे फूल. पण द्वितीय मध्ये सुद्धा हेच रूप राहतात नपुंसक लिंगामध्ये. जर तुम्हाला म्हणायचं असेल किम पुष्पम, तर याचा अर्थ हा पण निघू शकतो, कोणत्या फुलाला. नपुंसक लिंगाचे प्रथम आणि द्वितीय सारखेच राहतात. उत्तर पण तसंच येईल, तत् पुष्पम, म्हणजे त्या फुलाला. जवळ असेल तरी तोच प्रकार, एतत् पुष्पम, ह्या फुलाला. फक्त नपुंसक लिंगातच आपल्याला थोडीशी सावधानता ठेवावी लागते. चला, सर्वांना समजला का हा मुद्दा? समजला. पुढे भवान. ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है, चलो ले लो स्क्रीनशॉट ले लो. नहीं तो मैं एक काम करता हूँ, सारा उठाकर अपने ग्रुप में पेस्ट कर देता हूँ. कोण आहे? लिंक माझ्याकडून पण ओपन होत नाहीये. लिंक तर ओपन आहे की आपली. चला, आलं सगळं. हा, आता एक शेवटचा प्रकार असा राहिलेला आहे. भवान म्हणजे तू आणि भवती म्हणजे सुद्धा तू, परंतु भवान पुल्लिंग आहे, भवती स्त्रीलिंग आहे. आता याचे द्वितीय होईल भवंतम, म्हणजे तुला, आणि इथे होईल भवती म्हणजे सुद्धा तुला, परंतु ते स्त्रीलिंग आहे. आणि माम मात्र जेंडर न्यूट्रल आहे. अहम म्हणजे मी आणि माम म्हणजे मला. हे पुल्लिंग स्त्रीलिंग दोघांकरता. चला, फोरम जी इसका स्क्रीनशॉट लो और जल्दी से ग्रुप पर डाल दो. ठीक है, लिया स्क्रीनशॉट? ठीक आहे, चला. तर आता आपण आपल्या पीडीएफ वर जाऊया. हे आपलं पीडीएफ. तर इथं आता आहे तुम्हाला सगळे शब्द मी तुम्हाला समजावून सांगितले. अरे बापरे, 8.1 चित्रच आहे आता मोठं. हा, आता पुढचा एक नवीन मुद्दा सुरू झालेला आहे इथं. अय अय ते कालचं हे कुठे गेलं तर मला आठवलं होतं ते. माहित आहे की नाही, की नंतर चला, 8.1
हा भाग आपला आज होऊन जातो. आधी यामध्ये आपल्याला कोणते शब्द शिकायचे आहेत ते आपण पाहून घेऊया. तर इथं 6 शब्द आहेत. पुरतः म्हणजे पुढे, पृष्ठतः म्हणजे मागे, वामतः म्हणजे डावीकडे आणि दक्षिणतः म्हणजे उजवीकडे. उपरी म्हणजे वर, अधः म्हणजे खाली. या 6 शब्दांचे अर्थ समजले की बाकी सगळं लक्षात येतं. पुरतः पुढे, पृष्ठतः मागे, वामतः डावीकडे, दक्षिणतः उजवीकडे, उपरी वर, अधः खाली. आता या 6 शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन या चित्राचं इथं फक्त वर्णन केलेलं आहे. जर आपण पाहिलं ना तर जास्त काही नसून फक्त या चित्राचं वर्णन आहे. पहिलं वाक्य मी वाचतो. सह केशव, हा केशव आहे. हे जे चित्र दिलंय ना इथं, बरोबर, तो केशव आहे. तो केशव आहे. आणि पुढे वाक्य आहे केशवस्य पुरतः शकटः अस्ति. म्हणजे तो जो केशव आहे ना, हो, गाडा, गाडी, ठेला. केशवाच्या पुढे एक शकट आहे. तस्य पृष्ठतः एक लड़के का नाम है? नहीं, केशव लड़के का नाम नहीं हो सकता. केशव इस ठेले वाले का नाम है. वो क्यों है? नहीं, ये नीचे जो वर्णन है ना, इस वर्णन से समझ में आता है. वस्ती मंदिर आहे, तर हे वस्ती मंदिर त्या केशवच्या मागे आहे, म्हणजे या माणसाच्या मागे आहे, म्हणून त्या माणसाचं नाव केशव असावं. बरोबर, अगदी बरोबर. तर सह केशव, हा आपण चुकीचा केशव पकडला होता. मला असं वाटतं आता की मी जर पोलीस विभागात असतो तर चोर सोडून संन्यासीच पकडून आणले असते. तुम्ही मात्र बरोबर केशव पकडला बरं का. तुम्हाला पोलिसात असायला पाहिजे. पण काय आजकालचा जमाना असा आहे की एकदा तुमचा आरोप झाले, दोषारोप पत्र झालं की मग तो मनुष्य पूर्ण जीवनातूनच उठतो. त्याला सरकारी नोकरी मिळत नाही, त्याला मग टेंडर मिळत नाही. सगळेजण त्याच्याकडे संशयित आरोपी म्हणून पाहतात. आणि कोर्टाने निर्दोष सोडल्यावर सुद्धा लोक असं म्हणतात की हा निर्दोष सोडला कोर्टाने. आजकाल काय कोर्टामध्ये काही झालं, लोक कशी न्याय फिरवतात, असं झालेलं आहे आजकाल. असो, हा, तर आता भाजी विकणार. बघा, सह केशव, तो केशव आहे. तो केशव आहे. केशवस्य पुरतः शकटः अस्ति. म्हणजे बघा, केशवस्य पुरतः, त्याच्या पुढे शकट आहे, म्हणजे त्याच्या पुढे एक ठेला आहे, गाडी आहे. गाडा आहे, गाडा, गाडी, जे काय असेल. आमच्याकडे रेगडी म्हणतात, रेगडी. खामगाव, खामगाव त्याला जवळ आहे. तस्य पृष्ठतः, अरे वा, ही बैल बंडी झाली. पण ही बिना बैलाची बंडी आहे ना, नुसतीच बंडी. असो, चला पुढे. तस्य पृष्ठतः, सायलेन्स. तस्य पृष्ठतः म्हणजे या केशवच्या
पाठीमागे पृष्ठतः वसति मंदिरम अस्ति, वसति मंदिरम अस्ति. त्यानंतर तस्य दक्षिणतः देवालयः अस्ति. दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला. आता तो जो केशव आहे ना, मंदिर आहे, देवालय आहे, हा त्याचा उजवा हात आहे. मग दक्षिणतः मंदिरम अस्ति, देवालयः अस्ति. जो समोर केलेला आहे तोच उजवा हात आहे त्याचा. हो हो, तो त्याचाच उजवा हात आहे. तस्य वामतः वृक्षः अस्ति, म्हणजे हा त्याचा बघा डावा हात आहे. तर वामतः म्हणजे वृक्षः अस्ति, त्याच्या डावीकडे एक झाड आहे, वृक्ष आहे. हा, दक्षिण मतलब राईट. हा, चला पुढे. आणि पुढे लिहिलेलं आहे, पुढे आणखी 2 वाक्य. देवालयस्य उपरी कलशः अस्ति, म्हणजे त्या देवळाच्या वर एक कलश आहे. देवालयस्य उपरी कलशः, देवळाच्या वर कलश आहे. आणि पुढे लिहिलेलं आहे शकटस्य अधः शुनकः अस्ति, म्हणजे तो जो शकट आहे ना, म्हणजे ती रेगडी, कुत्रा आहे, कुत्रा एक, हा कुत्रा बसलेला आहे. तर हे वाक्य सोपे होते मला वाटतं, मागच्या द्वितीयच्या वाक्यापेक्षा हे वाक्य सोपे होते. शुकः म्हणजे पोपट, तोता. हा, कुक्कुरः शुनकः दोनों भी नाम. चला, आता आहे ना तुम्हा सर्वांकरता ऍक्टिव्हिटी. आता हा जो मुलगा आहे ना इथं बाजूला, याला आपण नाव देऊया गगन. हा, गगन याचं नाव आहे. आता गगनाच्या पर्स्पेक्टिव्हने पुढे मागे सांगा काय येतं. गगन नाव आहे का? नाव तर हा, गगनस्य पुरतः शकटः अस्ति. बरोबर. गगनस्य दक्षिण वामतः देवालय अस्ति, देवालय अस्ति. बरोबर बरोबर. आणखी वाक्य सांगा, दुसरे विद्यार्थी सांगा आणखी. गगनस्य पुरतः वसति मंदिरम अस्ति. बरोबर. वा वा, छान उत्तर. गगनस्य पृष्ठतः म्हणजे गगनच्या पाठीमागे बघा, हे गगनच्या पाठीकडे दीपस्तंभ अस्ति. बरोबर. गगनस्य वामतः देवालय, जनाः सन्ति. बरोबर. गगनस्य उपरि आकाशः अस्ति. बरोबर. हा, फलम अस्ति. बरोबर. वा, छान होतं. गगनस्य पुरतः केशवः अस्ति. बरोबर बरोबर. आणखी सांगा. नाही नाही नाही, नास्ति. भूमिः किंवा भूतलम अस्ति. भूमिः अथवा भूतलम. चला, तर अशा पद्धतीने सर्वांना आता असे छोटे छोटे वाक्य बनवता येतात. आता 9 वाजलेले आहेत. आपण आता शांती मंत्र घेऊया आणि इथे थांबूया. पठामि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांती शांती. शुभरात्री. शुभरात्री.